मम्मी आज काय स्पेशल? तू बोल, तू काय खाशील, किती खाशील ते चिकन आणि मटन? एकदा खा माझ्याचं माशाचं कालवण, कशी बोटा चाटीत रेशील ते. मी मच्छी विकायला जायचे, मच्छी विकून यायचं, व्हिडिओ बनवायचो आणि सतत कमेंटच यायचे, तुमच्या हातचं खायचं आहे, तुमची हातची चव घ्यायची आहे. मग असं वाटलं मला की आपण छोटंसं हॉटेल वगैरे टाकूया. आता मुंबईला येताना एखाद्या नट्यांचं वगैरे असं नाही का फोटो, तसा तेवढा मोठा माझा फोटो मला जाम भारी वाटला. इतकं सगळं स्वप्न साकार झालं, पण ही व्यक्ती हवी होती. काय होतं त्या? आई वडील पाहिजे होते, त्यांना जाम आवड होती माझी. म्हणजे मी एकटीच होते लाडाची आणि नंतर भाऊ झाला, कारण माझं एवढं वैभव बघायला नव्हते ते. आज मग नंतर तुम्हाला असं कधी वाटलं नाही की शिकावं किंवा आपण शिक्षण घ्यायला हवं होतं, असं काही कधी वाटलं होतं. पण कसं भावाला घ्यायला कोण नव्हतं, म्हणून मी मग शाळेतूनच मला बाबांनी काढलं. पहिले घरी 3 माणसाचं जेवण बनवायच्या, कारण आई वारले ना. मग भावाचा सांभाळ वगैरे मीच केलाय. माझ्या बाबांनी मला जेवण बनवायला शिकवलं. अगोदर चहा बनवायला शिकवलं, नंतर भात बनवायला, नंतर कालवण भाजी वगैरे असं बनवायला शिकवलं. मेन म्हणजे हे आमचे विक्रांतचे पप्पा, त्यांनी खूप मदत केली मला. कारण आम्ही व्हिडिओ जर बनवत असलो ना की विक्रांतचे पप्पा बोलतात, मी जेवण बनवतो, तुम्ही व्हिडिओ बनवा. मला जाम भरून आलं. तरी तुम्ही आधी मच्छी विकायला जायचे, त्याच बायका आज तुमचे व्हिडिओ बघत असतील. तुम्ही जाता कधी पुन्हा भेटायला किंवा तिथे फेरफटका मारता? हो जाते. ते बोलतात, नलिनी तुला आम्ही फोनवर बघतो, मस्त बनवते सगळं. मग माझी रील आली ना, मला पहिले लाज वाटायची, तर नाही, मग नंतर मजा वाटायला लागली. कोली म्हणजे जाम भारी. आमच्या कोल्यांच्या हालात देखशिवने ती नुसते नाचात रेशीव. गल्यानं घातली सोन्याची कंठी, नाकानं घातली मोत्याची नथनी, कोली नाकवीन दिसते भारी. आमची कोलीन बाय कोली वाड्याची शान हाय, आमची कोलीन बाय कोली वाड्याची शान हाय. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. बिंग वुमन या आपल्या शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा फक्त पॉडकास्ट नाहीये, संवाद आहे. व्यवसाय करणाऱ्या त्या प्रत्येक जिद्दी मनाचा, ज्याने अनेक संकट झुगारून स्वतःची एक नवीन वाट तयार केली. आजचा हा संवाद फार खास होणार आहे, कारण का जी उद्योजिका माझ्यासोबत बसली आहे ती फार स्पेशल आहे. तिचा प्रवास आपण सगळ्यांनीच सोशल मीडियावर पाहिलाय आणि रील्सवर अनुभवलाय. ती साधी सरळ कोळ्याची बाय, पण तिची स्वप्न मात्र मोठी होती. ना हातात कोणतीही डिग्री, ना पाठी कोणताही मोठा बॅकअप. एक मात्र होतं, जेवण बनवण्याचं पॅशन आणि सगळ्यांना छान छान खाऊ घालण्याची आवड. आणि मी काहीतरी खास करू शकते, मी काहीतरी वेगळं करू शकते, हा विश्वास. तिचे रील्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. तिने बनवलेलं हॉटेल आज एक ब्रँड झालंय आणि तिने बनवलेले मसाले जग विदेशात जाऊन पोहोचलेत. पण तरीही आपल्याच बोलीत बोलणारी, मातीशी घट्ट जोडलेली तुमची आमची लाडकी कोळीण बाय नलिनी मुंबईकर. कशा आहात ताई? मस्त. तुम्ही कशा आहात? मी खूप मस्त. आणि त्या खास या इंटरव्ह्यूसाठी अलिबागवरून आल्या, त्यासाठी थँक्यू सो मच. धन्यवाद. म्हणजे आमचा आधीच ठरलंय की आम्ही मोठी उत्तर आणि आम्ही छान बोलणार आहोत. ताई, कशी सुरुवात झाली आहे? कारण का जेव्हा मी हे इंट्रोडक्शन देत होती, तुमचा सगळा प्रवास जो आम्ही सोशल मीडियावर पाहिलाय, आम्ही नाही तुम्हाला भेटू शकत किंवा नाही तुमच्याशी म्हणजे जे अलिबागला राहतात ते भेटूच शकतात, पण आम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर तो प्रवास पाहिलाय. 0 व्ह्यूज पासून ते मिलियन व्ह्यूज पर्यंतचा हा प्रवास आहे. काय सांगाल थोडक्यात? नमस्कार मंडळी, मी नलिनी मुंबईकर, म्हणजे तुमची सर्वांची लाडकी कोलीण बाय. माझी सुरुवात म्हणजे मी एकदा मच्छी कापत होते, तेव्हा विक्रांत आला असाच आणि मम्मी आज काय स्पेशल? मग मी एकदाच बोलले सुरमई. मग सुरमई कापली आणि मी मच्छी फ्राय केली आणि ती त्याने व्हिडिओ सोशल मीडियावर ती टाकली. तेव्हा सर्वांना आवडायला लागलं. मग सर्व, मला काय माहीत नाही कमेंट वगैरे, ते नंतर कळायला लागलं सगळं. ते असे कमेंट असतात, तसे कमेंट असतात. मग मराठीमध्ये कमेंट यायला लागले की तुमचे आम्हाला व्हिडिओ आवडतात, आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतील, तुम्ही केलेलं जेवण बघायला आवडेल. म्हणून मग हा असं
यायचा, मम्मी चल आज हे बनवूया, चला ते बनवूया. मला काय असं माहीत नव्हतं फोनमध्ये हे येतं आहे ते येते काय, ते नंतर कळायला लागलं सगळं. पहिला मासा नलिनीताई आवडतो म्हणजे तुम्हाला आठवतोय कोणता केलेला तुम्ही बनवलेलं असं कालवण वगैरे, छोट्या मच्छीचं कालवण वगैरे करायचं. परत ते नंतर वाकट्या बग्गे, परत पापलेट म्हणजे एकदम भारी. तर एक गृहिणी म्हणून आपले बरेच नातेवाईक असतात, माहेर असतं, सासर असतं, आणि जेव्हा त्याच कुटुंबातली एक स्त्री इतकी मोठी होते किंवा इतकी व्हायरल होते किंवा सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते होतात, आता नातेवाईकांकडून काय मेसेज येतो किंवा त्यांचे फोन आल्यानंतर आता काय बोलतात ते? जाम भारी. कारण माझ्या सासरचे पण आणि माहेरचे पण मला जाम म्हणजे कौतुक करतात माझं. माहेरी गेल्यानंतर, गावात असल्यानंतर माझा सत्कार वगैरे करतात. गावात सत्कार केला, आमचं महिला मंडळचं कार्यक्रम होता ना, तिकडे पण सत्कार केला माझा, आणि कुठे गेले ना तरी पण सत्कार करतात. तरी तुम्ही आधी मच्छी विकायला जायचे आणि त्याच बायका आज तुमचे व्हिडिओ बघत असतील. हो, तुम्ही जाता हो. कधी पुन्हा भेटायला किंवा तिथे फेरफटका हो मारता? हो, जाते. काय असतं त्यांचा प्रतिसाद? ते बोलतात, नलिनी तुला आम्ही फोनवर बघतो, मस्त बनवते सगळं. पण ना, मी मगाशी जेव्हा नलिनीताई आल्या ना, मी म्हटलं काहीतरी यांच्यात मिसिंग वाटतंय किंवा काहीतरी मला कळत नाहीये. मग त्या रेडी व्हायला गेल्या, त्या जेव्हा येऊन बसल्या त्यांचा म्हटलं अरे मंगळसूत्र मिसिंग होतं. तर हा जो लुक आहे तो तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्ही ठेवला. तर हे जे बॅकग्राऊंड आहे मागे, जे आम्ही इंस्टाग्रामवर बघतोय, एक मातीचं सगळा सेटअप आहे, तो कोणाचा होता? ती कल्पना सगळी कोणाची आहे? ती आमच्या सासूची कल्पना. कारण ती चूल आहे ना, ती आमच्या सासूशीच आहे. ती ती पहिल्यापासूनची आहे चूल त्यांची. मी यायच्या अगोदरपासूनची आहे चूल. ते आता गॅस वगैरे झालेत, कारण ते कसं चुलीवर बनवलेलं सर्व लोकांना आवडते ना, म्हणून ते चुलीवर दाखवण्याचा प्रयत्न केला सगळा. तरी मला ना एक पर्सनल प्रश्न विचारायचा की जेव्हा आमच्यासारखी जनरेशन घरी जेवण करते, म्हणजे आम्ही एकच दिवस कधीतरी असा हे येतो की आम्ही जेवण करतो आणि आम्हाला ते जेवण खायची इच्छाच होत नाही, कारण का आम्हीच केलेलं असतं. तर असं होतं ना की अरे आम्हीच केलं, आता काय जेवणार? तुमच्यासोबत आत्ता या प्रवासात असं झालंय की कंटाळा आलाय जेवण बनवायचं, की आज नको बाबा, आज मी नाही बनवणार, असं कधी झालं? नाही, काय नाही. कारण का सांगू, माझ्या मुलांना, माझ्या घरच्यांना माझ्याच हातचं जेवण आवडते, म्हणून मला जेवण बनवायला पण आवडते. म्हणजे असा एकही क्षण नाही आला जेव्हा असं वाटलं की बस झालं बाबा आता? नाही, काय नाही. रोजच जेवण बनवायला आवडते, जेवण वाढायला आवडते सर्वांना, आणि सर्वांना द्यायला पण आवडते. ताई, आज असंख्य लोक तुम्हाला ओळखतायत, पण ही नलिनी आधी कशी होती? म्हणजे मला अगदी बालपणी घेऊन जायचं तुम्हाला, की लहानपणापासूनच आवड होती का, आणि कोणी शिकवलंय जेवण इथपासून? मला सगळं सांगा. लहानपासून आवड म्हणजे काय माहिती आहे, माझी आई आजारी असायची आणि मलाच जेवण करायला लागायचं, कारण आई काय करू शकत नव्हती. मग माझ्या बाबांनी मला जेवण बनवायला शिकवलं. अगोदर चहा बनवायला शिकवलं, नंतर भात बनवायला, नंतर कालवण भाजी वगैरे असं बनवायला शिकवलं. पण भाकऱ्या वगैरे येत नव्हत्या, कारण मग बाबा ओरडायचे, कारण त्यांना बाहेर जायला लागायचं ना, भाकरी घेऊन जायचे, त्यांना बाहेर जायला लागायचं. तर मग बोलायचे मला भाकरी नाही भेटत. तर मग मी आमच्या शेजारच्या काकींकडे किंवा ताईकडे असं सगळ्यांच्या इथे जायचे, ते भाकरी कशी बनवायचे ते मी बघायचे. मग परत बोलायचे की मी बनवू असे बोलायचे. मग ते मला असेच येत गेले त्यांचं बघून. मग परत ते झालं. परत बाबांच्या बरोबर बाहेर जायला, म्हणजे होडीवर जायला कोण नसायचं, तर मग मला घेऊन जायचे, मी त्यांना मदत करायची. परत जावला पकडायला, आमचं घोलवं बोलतात त्याला, ते घोल्याला वगैरे मीच जायचे त्यांच्यासोबत. परत जावला भेटायच्या त्या घोल्याला, तर मग जावला एकत्र करायचा, सुकवायचा, आणि परत वजन करून काट्यावर द्यायचा. तिकडे काट्यावर पण सगळं मीच करायचे. परत आल्यानंतर जेवण. परत भाऊ लहान होता, म्हणजे कसं माझ्या 12 वर्षांनंतर, म्हणजे मी 12 वर्षाची झाल्यानंतर माझा भाऊ झाला. मग तो 5 वर्षाचा होता ना, तेव्हा आई वारली, कारण आईला डायबिटिक्स होता ना, म्हणून मग आई वारली. मग सर्व माझ्यावरच येऊन पडलं, मला सर्व करायला लागलं. मग परत 19 वर्षाच्या असतानाच माझं लग्न केलं. ताई, तुमचं शिक्षण किती झालं? माझं 7वी झालं. हां. मग नंतर तुम्हाला असं कधी वाटलं नाही की शिकावं किंवा आपण शिक्षण घ्यायला हवं होतं, असं काही कधी वाटलं होतं, पण कसं भावाला घ्यायला कोण नव्हतं, म्हणून मी मग शाळेतूनच मला बाबांनी काढलं. हां, मला पाहिजे होतं शिक्षण घ्यायला. मग नंतर कसं झालं,
लग्न झालं. आता अगोदर आम्ही 3च माणसं होतो घरी, म्हणजे बाबांच्या इथे. आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर 11 माणसं झालो डायरेक्ट. परत 11 माणसांचं जेवण करायला लागलं. परत आमची बोट पण होती, माझ्या म्हणजे मिस्टरांनी घेतलेली बोट पण होती. ते बोटीचं पण मग मच्छी यायची, ती पण सुकवायची, ती पण काठेवर द्यायची. परत तिथून आल्यानंतर जेवण. पहिले कसे नळाला म्हणजे नळ नव्हते, विहिरी होते. विहिरीचं पाणी जायला लांब जायचं, आणायला लांब जायला लागायचं. ते पाणी पाणी आणायचं वगैरे जाम काय विचारूच नका. तुम्हाला सासू होती म्हणजे? हो हो. मग त्यांना कोणता पदार्थ आवडायचा तुमचा? मला कालवण म्हणजे सर्वच आवडायचं त्यांना. म्हणजे त्याही पण मला बरेच पदार्थ शिकवले. त्यांनी कोणता पदार्थ शिकवला तुम्हाला? त्यांनी कालवण बनवायला शिकवलं. म्हणजे असं कालवण काय जास्त मला चांगलं येत नव्हतं, पण त्याहीच बनवायला शिकवलं. आणि परत ह्याही म्हणजे माझ्या विक्रांतच्या पप्पांनी चिकन मटन हे बनवायला सगळं शिकवलंय. हो. हां. आणि त्यांना कोणी शिकवलंय? त्यांना ते येत होतं पहिल्यापासून. म्हणजे असंच ते पण माझ्यासारखं ह्याचं बघून त्याचं बघून असंच. आमच्या इथे असंच असतं, ह्याचं बघून त्याचं बघून. म्हणजे असे घरी असे वार ठरलेले असतात की आज ते जेवण? आमचं काय रोजचाच वार मच्छीचा. आमच्या ह्यांना सर्वांना मच्छीच लागते रोज. हो. हां. कारण कसं आमची बोट होती, रोज मच्छी यायची, रोज मच्छी खायची. आणि मग राहील अगोदर चांगलं मच्छी आहे ना, ते आपल्याला खायला ठेवायची आणि राहील ना ती मच्छी विकायला नेणार, असं आहे. पण ताई तुम्ही आधी मासे विकायचात? हां. हो. तर मग कधी कधी असं होतं की आज खूप कमाई झाली, कधीतरी नाही व्हायची, किंवा काहीतरी तेच टोपली आपण आहे तशीच घरी घेऊन यायचो. मग त्या सगळ्या प्रवासाबद्दल सांगा ना. हो, झालंय ना तसं माझ्याबरोबर. हो. कारण मी आमच्या इथे अलिबागच्या पासून जरा लांब आहे, थळला गेले होते मच्छी आणायला, बोंबील आणायला. तर मला यायला ना उशीर झाला. ते बाजार आटपून गेला आणि माझी मच्छी तशीच राहिली. मग संध्याकाळी पण ते बोंबील कसे पावसाळ्याचे दिवस होते ना, ऊन नाही पाऊस होता, तेव्हा मग ते आम्ही बोंबील ऊन असलं ना काय वाळत घालतो. तर आत्ता पावसाळा बोलल्यानंतर काय नाही वाळत, मग तशीच मच्छी टाकून दिली म्हणजे काय त्याचा उपयोगच काय नाही होत ना. मग त्याच्यात मला पैसे टाकायला लागले मच्छीचे. म्हणजे कारण कसं आमच्या इथे कसं असतं माहिती आहे, मच्छी घ्यायची दुसऱ्याकडून आणि मच्छी विकायची, आणि मग रातील ना म्हणजे मच्छीचे पैसे द्यायचे आणि रातील ना पैसे ते आपले असतात, असं असतं. म्हणजे फायदा राहिलेला. हो ना. हां. पण आता मग मला इथे ना एक प्रश्न विचारायचा की तुमचा सगळ्यात आवडता मासा कोणता आहे? कोणता मासा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? मला असे मासे आवडतात, पण असे जास्त नाही. माझा मासा म्हणजे पापलेट. हां. कारण कसं पापलेटमध्ये काटे नसतात, काटे कमी असतात. ते लहान मुलांनी खाल्लं ना पापलेट तरी पण चांगलं असतं. आणि तो मासा माझा आवडता आहे, तसा आमच्या घरात सर्वांचा सुद्धा आवडता आहे. कारण सगळ्यांना भरलेलं पापलेट आवडतं. माझ्या हातचं पापलेट कापायचं, परत त्याच्यात ओलं वाटण म्हणजे मिरची कोथिंबीर आलं लसूण खोबरं ते घालायचं, म्हणजे वाटायचं असं, आणि फ्राय करायचं तेलामध्ये, आणि मग ते आपल्या पापलेटमध्ये भरायचं आणि मॅरिनेट करून आपला घरगुती मसाला वगैरे लावायचा आणि मग फ्राय करायचं. ते सर्वांना आवडतं आमच्या इथे. जेव्हा पहिल्यांदा विक्रांत बोलला की आपण सोशल मीडियावर जायचं आहे, किंवा आपण व्हिडिओ बनवायचा आहे, किंवा आपण असं रेसिपी आहे ती प्रेक्षकांना दाखवायची, विक्रांत म्हणजे त्यांचा मुलगा, हे सगळं करताना तुम्ही आत्ता इतकं लाजताय किंवा घाबरताय, तेव्हा काय घडलेलं, किंवा तेव्हा काय ती सुरुवात कशी झालेली? मला पहिले लाज वाटायची, कारण मला असं वाटायचं म्हणजे मी बघायचे फोनमध्ये असे रील असे बघत जायचे, पण असं एवढं काय नसत. आणि मग माझी रील आली ना तर मला असं पहिल्या स्टार्टला वाटायचं, पण नंतर नाही, मग नंतर माझ्या वाटायला लागली. हो ना. हां. तर तुम्ही व्हिडिओची सुरुवात जी असते ना ती तुमची फार हटके आहे, आणि ती आता सगळ्यांनी कॉपी केली आहे, तर ती तुम्ही व्हायरल केली. ती सुरुवात कशी, एकदा मला सांगा ना. मी काहीतरी बनवत असते ना तेव्हा विक्रांत येतं आणि बोलतो काय माहिती आहे, मम्मी आज काय स्पेशल. मग मी बोलेन तू बोल तू काय खाशील. मग विक्रांत सांगतो काय त्याला खायचं असेल तर. मग मी बोलते काय माहिती आहे, किती खाशील ते चिकन आणि मटन, एकदा खा माझ्याचं माशाचं कालवण, कशी बोटा चाटीत रेशील ते. हे कोणी सांगितलं, हे कोणी लिहून दिलेलं, किंवा ही कोणाची कल्पना होती? कल्पना वगैरे काय नाही, ते आम्ही असं जेवल्यानंतर बोट वगैरे चाटतात ना म्हणून ते असं आपण बोलूया का, चालेल मग असं बोलूया. हां. म्हणून तो डायलॉग आहे आमचा. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री मागे एक स्त्री असते, प्रत्येक स्त्री मागे एक पुरुष असतो, प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री असते जी त्याला सक्सेसफुल बनवत असते किंवा यशस्वी बनवत असते.
तुमच्या यशाच्या मागे मुलाचा खूप मोठा वाटा आहे. हो हो. आज व्यक्त व्हायचं असेल तर काय व्यक्त व्हाल? नाही, खूप त्याने मला साथ दिली, जाम म्हणजे जामच साथ दिली. कारण त्याने पण साथ दिली आणि माझ्या घरच्यांनी पण, माझ्या नवऱ्यांनी, सुनेनी, मुलांनी, सर्वांनी मला साथ दिली. कारण आम्ही व्हिडिओ जर बनवत असलो ना की विक्रांतचे पप्पा बोलतात की तुम्ही व्हिडिओकडे लक्ष द्या, मी जेवण वगैरे बनवतो. जर सकाळी म्हणजे जेवणाच्या अगोदर व्हिडिओ बनवायचे असेल ना तर ते बोलतात काय, मी जेवण बनवतो, तुम्ही व्हिडिओ बनवा, असं बोलतात. आणि जो व्हिडिओमध्ये पसारा जो होतो, कारण व्हिडिओ असे दाखवायला व्हिडिओ ना 2 मिनिटाची काय असते ना व्हिडिओ ते व्हिडिओ बनवेपर्यंत आम्हाला 5 तास जातात. 5 तास जातात. परत मग ते कसं आपलं घरचं जेवण बनवायचं ना ते असं आपण चुलीवर बनवू शकतो किंवा गॅसवर बनवू शकतो. पण ते दाखवायचं बोलल्यानंतर ना हे असं कट, हे शॉर्ट, हे थांब 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 विक्रांत बोलणार की माहिती आहे, मम्मी थांब, ढवलू नको. मग तोपर्यंत आपण थांबायचं. मग परत तो असं इथून येणार, त्याला असं ते व्हिडिओ घ्यायचं असते ना, मग ते तोपर्यंत मग माझं करपून पण जायचं. पण काय माहिती आहे, पण असं जास्त नाहीच गेलं करपून. मग चुलीवरून उतरून घ्यायचं जरा करपते तर. मग ते त्याला कसं घ्यायचं असते ना, मग ते घेतो. आणि जो भांड्यांचा पसारा पडतो ना तो जामच पडतो पसारा. मग ती सूनच करते आणि मुलगी पण आहे ती, म्हणजे घरातले सगळे मुलगी सून ते सगळे कामं करत असतात. मग त्याही सांगितलं काय, तू आता मच्छी पण विकायला नको जाऊ. म्हणजे मी मच्छी विकायला जायचे ना, मच्छी पण विकायला नको जाऊ, आता तू हेच कर. कारण हे आम्ही जे व्हिडिओ दाखवतो ना ते लोकांना आवडतात. कारण मग कमेंटमध्ये असतं त्यांच्या की मावशी तुम्ही आम्हाला हे व्हिडिओ दाखवा, आम्हाला ते रेसिपी दाखवा, मग आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात. परत बोलतील काय, तुमची आज व्हिडिओ नाही आली, असं पण बोलतात. मग त्यांच्यासाठी तरी करायला लागतं ना, त्यांच्यासाठी पण आणि आम्हाला पण खायला भेटतं. आणि आम्ही व्हिडिओ बनवत असताना ना जी मुलं येतात ना व्हिडिओ बनवायला त्यांना पण आम्ही देतो. कारण ते कसे वाट बघत असतात ना, आता हे होईल, आता ते होईल, मग त्यांना पण आम्ही देतो. किती छान. पण जे मसाले तुमचे फेमस झालेत किंवा जे मसाले 7 समुद्रापार पोचलेत, ही कल्पना कोणाची होती? आणि जेव्हा पहिली ऑर्डर आली त्या मसाल्यांची, तो क्षण कसा होता? आम्ही व्हिडिओ बनवायचो ना त्यामध्ये कसे कोली पदार्थ आमचे दाखवायचो ना, त्यामध्ये आमचा घरगुती मसाला टाकायचो आम्ही. ते मग कमेंटमध्ये यायला लागलं कसं, मावशी तुमचा मसाला आम्हाला मिळेल का, तो तुम्ही मसाला कुठला टाकता, असं सगळं यायला लागलं ना. मग मी असा विचार केला की आपला मसाला लोकांना म्हणजे बघायला आवडतोय, मग खायला का नाही आवडणार, असं केलं मी. मग काय केलं, आमच्या गावातल्या बायका घेतल्या, म्हणजे महिला मंडळ आमचं, ते घेतल्याबरोबर आणि मग मसाला बोलत चला बनवूया मसाला. मग मसाला बनवायला सुरुवात केली. म्हणजे कसं आमचा मसाला कसा चुलीवर भाजून आम्ही कुटतो मसाला. म्हणजे आमच्या मसाल्यामध्ये 17 प्रकारचे खडे मसाले आणि 4 प्रकारच्या मिरच्या आहेत. तो कसा भाजून बनवतो ना, म्हणजे आता कसं आपल्या शहराच्या ठिकाणी चुली राहिलेल्या नाहीत, बरोबर, आपल्या गावच्या ठिकाणीच चुली आहेत. मग ते कसं शहरातल्या लोकांना चुलीवरचं आवडतं जेवण आणि बघायला पण आवडतं आणि खायला पण आवडतं. मग बोलत चला चुलीवर भाजून आपला मसाला बनवतो ना आपण, म्हणून तो आम्ही मसाला बनवायला सुरुवात केली. पहिली ऑर्डर म्हणजे कसं माहिती आहे, पहिली ऑर्डर आली म्हणजे दुबईवरून, ऑस्ट्रेलिया, लंडन सगळीकडून ऑर्डर आली. म्हणजे आम्ही अगोदर सांगितलं की आमचा मसाला आम्ही लॉन्च केला आहे म्हणून ते ऑर्डर यायला लागले. मग ते कुरिअरने पाठवायला लागलो. परत ते मसाल्याचा खर्च कमी असतो आहे पण कुरिअरचा जास्त येतो खर्च, असं होतं. आणि आमचा मसाल्याची खासियत म्हणजे कसा गावरान पद्धतीचा मसाला आहे ना, म्हणून तो सर्वांना आवडतो आहे, सर्वांना बघायला आवडतो आहे आणि तो मसाला आम्ही सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण आता तुम्ही बोलता बोलता ज्या महिला मंडळाबद्दल बोललात, हे किती महत्त्वाचं आहे तुमच्या आयुष्यात हे महिला मंडळ, आणि किती महिला आहेत तुमच्या हाताखाली? माझ्या हाताखाली 250 महिला आहेत. कारण हॉटेलमध्ये आहेत, परत आमच्या कोकण फूड बाजारमध्ये आहेत आणि परत बचत गटवालेसुद्धा आहेत. म्हणजे सगळीकडे असे 250 महिला आहेत. आता ही टीम सांभाळणं किती महत्त्वाचं आहे किंवा किती काय म्हणतात, किती चॅलेंजेस आहे त्याच्यात? कारण का कसं असतं, प्रत्येक स्त्रीचे तिचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात, तिच्या वेगळ्या अडचणी असतात. सगळ्यांना सांभाळून कसे पुढे जाता तुम्ही? सगळं सांभाळून पुढे जातो म्हणजे काय माहिती आहे, सगळ्यांच्या अडचणी असतात, बरोबर आहे, पण आपल्या संसाराला सुद्धा हातभार लागला पाहिजे ना आपला. मग बचत गटवाल्यांना हाताशी घेतलं. परत ते आपले कोकण फूडवाले ते आमच्या तिथे असतात. परत हॉटेलला, कारण कसं त्याच्या संसाराला हातभार लागला पाहिजे थोडासा सुद्धा. मग मी ठरवलं की ह्यांना सगळ्यांनी घेऊन आपण आपला व्यवसाय सुरू करूया, कारण त्यांच्यासुद्धा संसाराला हातभार लागला पाहिजे, म्हणून हा व्यवसाय सुरू केला.
अगदीच. पण आधीपासून एक स्वप्न होतं की हॉटेल काढायचं. इतक्या वर्षांच्या कष्टानंतर जेव्हा हॉटेल उभं राहिलं आणि पहिला बोर्ड लावला कोळींबाईचा, काय भावना होत्या? रडलात तुम्ही? खूप खुश झाला? झोप नाही लागली त्या रात्री? काय होतं ते सगळं? हॉटेल सुरू केलं म्हणजे काय माहिती आहे, माझं स्वप्नच होतं. कारण मला जेवण बनवण्याची आवड आहे. म्हणून मी ह्यांना पोरांना बोलले, परत विक्रांतच्या पप्पांना बोलले, आपण छोटंसं हॉटेल सुरू करूया. हॉटेल सुरू केलं आहे, पण मला असं एवढं वाटलं नव्हतं की एवढं मोठं माझं हॉटेल असेल म्हणून. आणि फोटो लागलाय बोललात ना, फोटो लागला म्हणजे कसं मला जाम भरून आलं. कारण कसं एवढ्या मोठ्या बॅनरवर माझा फोटो एवढा मोठा, तो पण हातात सुरमई घेऊन. आम्ही कसे आता मुंबईला येताना एखाद्या नट्यांचं वगैरे असं नाही का फोटो, तसा तेवढा मोठा माझा फोटो. मला जाम भारी वाटला आणि जाम भरून आलं मला ना. आणि मला खरंच हा प्रश्न विचारायचा आहे की त्या क्षणी कोण हवं होतं किंवा कोण नव्हतं? एक असतं ना की इतकं सगळं स्वप्न साकार झालं पण ही व्यक्ती हवी होती. काय होतं त्या क्षणी? आई वडील पाहिजे होते. त्यांना जाम आवड होती माझी. म्हणजे मी एकटीच होते लाडाची. आणि नंतर भाऊ झाला, कारण माझं एवढं वैभव बघायला नव्हते ते आज. पण वडिलांनी शिकवलेलं आज सगळं त्या बोर्डवर होतं. वडिलांनी शिकवलेलं आज सगळं त्या हॉटेलमध्ये आहे. आणि वडिलांनी शिकवले म्हणून आज एक कोळींबाई या पॉडकास्टवर आहे. आणि याचा मला खूप अभिमान आहे. पण ताई, खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण का जेव्हा आई वडील आपल्याला एखादी गोष्ट शिकवतात आणि कोणतंही मूल ती गोष्ट त्याच्या चांगल्यासाठी वापर करतो, आई वडिलांना त्याचा सार्थ अभिमान असतो. आणि ते बघत असतात कुठून तरी, आणि त्यांचाच आशीर्वाद आहे म्हणून आज ही कोळींबाई इतकी मोठी झाली. नाही, माझा आई वडिलांना सुद्धा म्हणजे अभिमान वाटला होता. आणि माझ्या घरच्यांना, माझ्या माहेरच्यांना, सासरच्यांना, सगळ्यांना अभिमान आहे माझा. कारण सगळीकडे सांगतात आणि मला सांगत सुद्धा येतात की आमच्या इकडचे असं विचारत होते, आमच्या इकडचे तसं विचारत होते. मग ते सांगतात की आमचीच आहे ती, माझी वहीण आहे, कोण सांगते माझी ताई आहे, माझी कोण बहीण, असं सांगतात सगळे. हो ना. हां. पण ते हॉटेल चालवणं एकट्याचं काम नाही आहे. खूप लोक लागतात, खूप टीम लागते. तुमचा दिवस कसा सुरू होतो? तुमचं मला ना तुमचं तुम्ही दिवसभरात काय काय करता मला सांगा, उठल्यापासून. हॉटेल चालवणं म्हणजे एकटीचं नाहीच काम. आणि हॉटेल चालवायचं बोलल्यानंतर मला घरच्यांची खूप मदत आहे. मुलाची आहे मदत, माझ्या नवऱ्याची आहे, सगळ्यांची मदत आहे. आणि आमच्या गावातल्या बायकांना घेऊन मी हे सगळं करते. कारण पहिलाच दिवस असा गेला की पहिल्याच दिवशी अगोदर आले घरून, मच्छी आणलेलीच होती, साफ केली मच्छी, पापलेट साफ केली, कोलंबी साफ केली, परत सुरमया साफ केल्या, त्यांना स्वच्छ केलं आणि मॅरिनेशन वगैरे केलं. ते मॅरिनेशन करून एक साईडला ठेवलं. परत चिकन, मटण, हे चिकन मटण रस्सा कोलंबीचा ते बनवायचं काम आम्ही बायकांनी केलं. आणि मग ते दुसरे चायनीजसाठी कुक वगैरे असतात ना, ते चायनीज पदार्थ त्यांनाच करायला सांगितले. कारण हे सर्व इथलं करायचं बोलल्यानंतर आपल्याला वेळ नाही भेटत. मग ते चायनीज पदार्थ त्यांनाच बनवायला सांगितले. आणि मग नंतर जेवण बनवता बनवता हॉटेलला इतकी गर्दी झाली की काय विचारूच नका. फ्राय करायला गेले ना, म्हणजे 12 वाजल्यापासून फ्राय करायला सुरुवात केली ना, ती 5 वाजेपर्यंत आलटून पालटून आम्ही करत होतो फ्राय. तर सर्वांना जेवण वगैरे द्यायचं म्हणजे. आणि परत ते झालं, परत कोण कोण येतात आम्हाला काकूंबरोबर फोटो काढायचा आहे. मग त्यातूनच परत फोटो काढायला जायचं. असं करत करत म्हणजे फोटो काढायला गेलं, आता एवढे दिवस गेले. आणि मग परत कसे फोटो काढायला येतात. मग विचारतात, मावशी तुमचा वेळ ह्याच्यातच जात असेल ना? पण ह्याच्यातच जात असेल काय आमची म्हणजे किचनमध्ये काय पाली येते ना आमची आम्हालाच माहिती. काय आम्ही कोण भाकऱ्या करील, कोण चपात्या करील, कोण वडे करील, कोण मोदक करील, काय विचारू नका. एक एक करतो ना, जाम घाई ओढते, म्हणजे तारांबळ अक्षरशः ओढते. हो ना. हां. पण आता जेव्हा तुमच्या हाताखाली जे शेफ आहेत, म्हणजे जे आचारी काम करतात सगळे, त्यांना तुम्ही शिकवलं असेल ना याच प्रमाणात मीठ, याच प्रमाणात मसाला, तर त्यांना आता सगळं येतं? हो येतं. आता म्हणजे मी पहिल्या स्टार्टला सांगितलं 8 दिवस काय हे असं करायचं. पहिल्या स्टार्टला येतच नव्हतं, नुसते कंप्लेंट यायचे म्हणजे आपले गेस्ट लोकांचे, हे नाही चांगलं, ते नाही चांगलं. म्हणजे अगोदर केलेलं, दाखवायचं कसं करायचं ते, पण नाही जमत. मग परत त्यांच्या पाठी लागून त्यांना सांगून करायला लागले. आता व्यवस्थित करतात.
पण आता तुम्ही हॉटेलसाठी म्हणजे तुम्ही स्वतः जाता मार्केटमध्ये फिश घ्यायला? हां, आमच्या इथे अलिबाग म्हणजे बंदर, जेटी बोलतात ना जेटी. तुम्ही? हां. अलिबाग बंदर, साखर बंदर, तिकडे आमची मच्छी येते, म्हणजे एकदम ताजी मच्छी येते. सुरमई, पापलेट, बागडा सगळं येतं, रावस, असं सगळे पदार्थ, कोलंबी, सगळे म्हणजे प्रकारचे मासे येतात. ते आम्ही घ्यायला जातो. सकाळी 5 वाजता जायला लागते, काळोख असताना जायला लागते, तेव्हाच तो बाजार भेटतो. नाही तर एकदा संपलं का संपलं. हो का? हां, परत संध्याकाळी 5 वाजता जायला लागते, कारण मच्छी संपते ना, मग आणायला जायला लागते, कारण ताजी मच्छी लागते ना. आणि आम्ही कसं आपल्या गेस्ट लोकांना ताजीच मच्छी देतो, आणि ताजी मच्छी भेटते ना, म्हणून तर आमचे ते सगळेजण लोक येतात जेवायला. हीच खासियत आहे. हां, आणि मग वरून बोलतात का माहिती आहे, मावशी मस्त जेवण होतं. परत जेवल्यानंतर बोलतात का माहिती आहे, मावशी पोट भरलं पण मन नाही भरलं, असं बोलतं. पण जेव्हा ग्राहक येतात तेव्हा एक असतं ना की हेच खायचंय नलिनी काकूंच्या हातचं, किंवा एक असा पदार्थ की तोच पदार्थ खायचा आहे. असा कोणता पदार्थ आहे जो फार फेमस आहे ना? कोणता? कोलंबी भरलेलं पापलेट. तो पदार्थ सर्वांना जाम आवडतोय आणि तेच खाण्यासाठी येतात लोक. आणि दुसरा पदार्थ म्हणजे पापलेट तंदुरी, ते पण जाम आवडते. आणि कोलंबी भरलेलं पापलेट म्हणजे कसं, अगोदर पापलेट स्वच्छ करायचं, कापायचं, धुवायचं, मॅरिनेट करायचा, आपला घरगुती मसाला टाकायचा, लावायचा सगळा, आणि मग जी कोलंबी असते ना ती तेल कांद्यावरती फ्राय करायची, आणि मग ती त्याच्यात भरायची, आणि तो दोघांचा एकदम असा मिलाप होतो ना, तेव्हा फ्राय केल्यानंतर एवढं चांगलं लागतं ना, मस्त एकदम. आणि अशी लोकांची अशी लाल गळते अक्षरशः ते खाल्ल्यानंतर. आमची गळते आणि कॅमेरा मागच्या लोकांची गळते तशी. आणि तो पदार्थ आमच्या ते जाम जातोय. सगळ्यात किचकट मासा कोणता आहे की तो नको बाबा तो मासा, किंवा नको तो बनवा, म्हणजे तो येतच नाही किंवा तो फसतो असा? तो म्हणजे बोंबील. हो. हां, म्हणजे असं त्याला हे केलं ना, पाणी वगैरे त्याचं गाळलं ना सारखं, का येतो चांगला, पण तो नाहीच असा जमत जास्त. तो जास्त नाही, तर त्याला रवाच लावायला लागतं जास्त, मग पीठच होतं सगळं. पण ते असं चांगलं करायला लागतं, असं पाणी जास्त वगैरे, म्हणजे असं त्यात गाळलं ना का होतं चांगला. खेकडे किती आवडतात तुम्हाला? खेकडे पण आवडतं. खेकडं मस्त. खेकड्याची कोणती रेसिपी तुमची सगळ्यात फेवरेट आहे? भरलेलं, सगळं भरलेलं. हां, भरलेलं. आणि आता खेकडा मसाला पण मस्त होतो. खेकडा मसाला आम्ही कालच खाल्ला, एकदम जाम भारी. किती छान. एक असतं ना की रोज वरण भात खाऊन कंटाळा येतो, रोज चिकन खाऊन कंटाळा येतो. तुम्हाला कधी मच्छी खाऊन रोज कंटाळा नाही आला? कधीच नाही. नाही, आम्हाला रोज मच्छी लागते, कारण जन्मापासून तेच बघत आलं आणि तेच खात आलंय, आणि ती मच्छी पण विकतच आलंय, तेव्हा तेच लागते आम्हाला. आणि आमच्या घरात सर्वांना, कोणाला उपवास वगैरे काहीच नसतं, ती मच्छीच लागते. किती भारी, किती मस्त. पण जेव्हा एखादं हॉटेल उभं राहतं तेव्हा पैसे खूप इम्पॉर्टंट असतात, खूप पैसा लागतो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप पैसा लागतो. हे साठवणं किती कठीण होतं, आणि किती परिश्रम घेतले आणि किती मेहनत होती यामागे? काय माहिती आहे, आमच्या कोळी लोकांचे म्हणजे मेहनत करूनच आम्ही दागिने बनवलेले आहेत. ते आता पैसा नाहीच ना आपल्याकडे, मग दागिने गहाण ठेवायचे, म्हणजे बँकेकडे गहाण ठेवायचे, आणि त्याचे पैसे आणायचे, आणि मग ते वापरायचे सगळ्याला. असं केलं आम्ही, कारण कसं आपल्याकडे पैसा नसल्यामुळे आम्ही तेच करू शकतो, कारण ते आम्ही जे दागिने बनवलेले असतात ना, तेच आमच्या उपयोगाला येतात. आज हा पॉडकास्ट, हा संवाद अनेक स्त्रिया बघत असतील. त्या स्त्रिया त्यांच्या घरी जेवण बनवतानाही हा पॉडकास्ट बघत असतील, किंवा जेवण बनवताना कुठेतरी हा पॉडकास्ट लागला असेल, जेवताना लागला असेल. प्रत्येक स्त्रीला जेवण बनवता येतच. नलिनीमध्ये असं काय वेगळं होतं, किंवा एक असतं ना की एक कोणती जिद्द होती, किंवा एक कोणतं स्वप्न होतं की ज्याच्यामुळे आज ही कोळीणबाई आहे? काय माहिती आहे, जे जेवायला येतात ना ते पण सांगतात की मावशी आम्ही तुमच्याकडूनच जेवण शिकलोय. मग मला ते त्यांचं ऐकून ना मला जाम बरं वाटतं. आणि माझं कारण स्वप्न पण होतं, माझं छोटंसं हॉटेल असावं, हे स्वप्न होतं, ते मी आज साकार केलं. म्हणजे स्वप्न बघायला शिकलं पाहिजे. बरोबर. आणि तुम्हाला पण काय करायचं असेल ना, ती तुमच्या आवडीची गोष्ट करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. अगदीच. पण जेव्हा एखादी स्त्री पुढे जाते तेव्हा प्रत्येक स्त्रीकडे हवा तसा जोडीदार नसतो, तिला सपोर्ट करणारा जोडीदार नसतो, अशी मुलं नसतात जी तिला इतका पाठिंबा देतात, असे नातेवाईक नसतात, असं घर नसतं, असं सासू सासरे नसतात. अशा स्त्रीला काय सांगाल? पण तिला उद्योजिका व्हायचंय, किंवा तिला स्वतःचं नाव करायचंय, अशा स्त्रीला तुम्ही काय सांगाल? नाही, तेच आपल्या आवडीची गोष्ट करायची. आपण घरचं पण सांभाळलं पाहिजे, ते असं नाही मी बोला, घरचं पण सांभाळलं, आणि आपल्याला जी काय आवड असेल ना
ती पण जोपासा तुम्ही. अगदीच. पण ताई मला एक ना खूप प्रश्न विचारायचा तुम्हाला खूप, आणि कारण का तुम्ही फार साधे आहात आणि फार रूटेड आहात. रूटेड म्हणजे फार जमिनीशी जोडलेले आहात, मातीशी जोडलेले आहात, तुम्ही तुमच्याच भाषेत बोलताय. अलिबाग सारख्या ठिकाणी जेव्हा इतके हॉटेल्स आहेत, खूप हॉटेल्स आहेत, खूप मासे विकतायत, अशा ठिकाणी स्वतःचं कोळीणबाईसारखं हॉटेल उभं करणं इतक्या कॉम्पिटिशनमध्ये, हे किती हिमतीचं काम आहे. आणि ही हिंमत कशी आली? आणि हॉटेलच याच ठिकाणी सुरू करा, तुम्ही कुठेही सुरू करू शकला असतात, पण तुम्ही अलिबागमध्येच तुम्ही जागा निवडली का? तुम्ही बोलत हिंमत कशी केलीत ना. हिंमत म्हणजे काय, मी सर्व लोकांच्या जीवावर केली. कारण सगळे लोक बोलायला लागले की आम्हाला तुमच्या हातचं खायचं आहे, आम्हाला तुमच्या हातचं जेवण जेवायचं आहे. म्हणून म्हणजे त्यांच्या म्हणजे फॉलोअर्स, ते लाईक करणारे, काय सबस्क्राईब वगैरे बोलताना मग मला काय असं समजत नाही जास्त, पण ते सबस्क्राईब वगैरे आहेत ना, त्यांच्या जीवावर मी केली हिंमत. कसं ते माझ्याकडे येतात, जेवून जातात, आणि जेवून जातात तर जातात, परत त्यांच्या नातेवाईकांना घेऊन येतात, त्यांच्या फॅमिलीला घेऊन येतात, त्यांच्या मित्रांना वगैरे घेऊन येतात, परत मित्रांना पाठवतात काय तुम्ही इथे ना इथे जा, इथे जेवण चांगलं भेटते. आणि जेवण चांगलं भेटते म्हणजे कसं, आम्ही मच्छी चांगली म्हणजे ताजी देतो मच्छी, आणि त्यांना चांगली मच्छी ताजी फ्रेश आवडल्यामुळे ते सर्व आमच्या इथे जेवायला येतात. म्हणून मी हे सर्व आपल्या लोकांच्या जीवावर केलं आहे. आणि म्हणजे ती लोक नसून माझीच फॅमिली आहे सगळी. म्हणजे मी त्यांना माझी फॅमिली मानते. कारण ते मला आल्यानंतर मिठी वगैरे मारतात. छोटी मुलं तर मला सोडतच नाही, मिठी मारूनच राहतात. म्हणजे माझ्याकडून त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या माणसांच्याकडे जात नाही. मी विचारलं ना तुम्ही आमच्या इथे राहणार का, ते बोलतात राहू. असं बोलतात. हे इतकं सकारात्मक राहणं कुठून आलंय? ते पहिल्यापासून. बाबा असे होते की आई? म्हणजे हे बाबा असे होते. हो ना. हे सगळं म्हणजे सगळं जाणवतंय मला. कारण का कसं असतं, जेव्हा एखादी स्त्री इतक्या ठामपणे बोलते ना, तेव्हा तिला शिकवणारं फार फार महत्त्वाचं असतं. आता हे सोशल मीडियावर इतकं सगळं व्हायरल होतंय ताई, तुम्ही कोणाचे रील्स बघता? नाही मी रील बघत. अहो पण तुमचे बघतात तर सगळे तुम्ही. मी माझ्याच बघत असते. म्हणजे मला काय हे बनवलेलं काय दिसत नाही ना चुलीवर, मग मी ते माझ्या नंतर बघत असते. म्हणजे मला बघायला आवडतं. कधीतरी असं झालंय का विक्रांतला तुम्ही ओरडलाय तरी हे असं का शूट केलं, ही पद्धत अशी नव्हती, असं कधी झालंय? नाही. तो पण बरोबर करतोय, स्टेप एकदम. त्याला कोणता पदार्थ येतो? तो शिकलाय की नाही जेवण? हो, तो सगळं बघून सगळं शिकलाय. फक्त एक भाकरीच राहिली त्याची शिकायची. सगळं मोदकापासून सगळं येते त्याला. किती छान. पण ताई इतक्या अभिनेत्रींसोबत अभिनेत्यांसोबत तुम्ही शूट केलं किंवा कोलॅब केलं, जेव्हा रील केलं, कोणासोबत काम करून मज्जा आली? सगळ्यांच्या सोबत. कारण सगळे मला म्हणजे सगळे माझ्यावर प्रेम करतात, सगळे मला प्रेमाने मिठी मारतात, सगळे म्हणजे काय सांगू शकत असतं ना, एक असतं एक आवडीची कोणतरी असेल. असं काही नाही. असं कोणाला वाईट नाही वाटणार, सगळे प्रेम करतात. बरं, तुमचं स्वप्न काय की या अभिनेत्री सोबत मला एकदा तरी एक रील बनवायची किंवा एक पदार्थ मला हिला भरलेलं पापलेट शिकवायचं, अशी कोणती अभिनेत्री आहे? वर्षा उसगावकर. त्यांना शिकवायचं तुम्हाला? त्यांना शिकवायचं नाही, त्यांना खायला घालायचं आहे मला. हो. मग हा मेसेज मी नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवेन की आणि कोणता अभिनेता आहे की ज्यांच्यासोबत तुम्हाला त्यांना शिकवायचंय? महेश मांजरेकर. हो, त्यांचं पण रेस्टॉरंट त्यांचं पण आहे हॉटेल. आम्ही एकदा इव्हेंटला गेलो होतो ना, तेव्हा तिथे महेश मांजरेकर भेटले होते. त्यांना मला खायला घालायचं आहे. हो, म्हणजे पापलेट भरलेलं खायला घालायचं. म्हणजे कसं ते तिकडे भेटले होते ना, ते बोलत होते मला, तुम्ही कुठल्या हॉटेलला जेवण बनवता, कुठल्या हॉटेलला जेवण देता. म्हणजे आमचं हॉटेल चालू व्हायच्या अगोदर बोलले होते. मी बोलले नाही, घरीच करते. मग ते बोलले की माहिती आहे, माझ्या मुलीला शिकवाल काय, फी किती घ्याल? म्हणजे फी वगैरे नाही मी काय घेत, मी शिकवत वगैरे काय नाही, तुम्ही फक्त एकदा जेवायला आहे आमच्या घरी, असं मी बोलले होते त्यांना. बरं, आता काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तर आपल्याला फक्त पटापट द्यायची. ठीक आहे. पहिला धाडसी निर्णय जो सगळ्यांनी विरोध केला पण तुम्ही ऐकलं नाही? हाच माझा निर्णय. म्हणजे काय माहिती आहे, मला जेवण बनवायची आवड होती, म्हणून मी पोरांना बोलले की आपण हॉटेल टाकूया. ती पोरं बोलली काय कशाला हॉटेल वगैरे. मग नंतर हा व्हिडिओच्या माध्यमातून हे लोकांना आवडायला लागले ना, म्हणून चल बोलते टाकूया, चल तुझी आवड आहे, तुझं स्वप्न आहे, चल करूया हे, म्हणून हे केलं. आता जेव्हा लोकांचा तुमच्यावर विश्वास बसत नव्हता तेव्हा तुम्ही काय केलं? हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनच मी लोकांपर्यंत सगळ्या आमचे कोली पदार्थ पोचवायचा प्रयत्न केला. आणि
मसाले पण पोचवायचा प्रयत्न केला, कारण आज माझे मसाले आहेत ना ते सगळे आपल्या देशाच्या पलीकडे जातात. पलीकडे म्हणजे कुठे दुबईचं हॉटेल वगैरे आहेत ना तिकडे म्हणजे तुम्ही रेस्टॉरंटला सगळ्या दुबईच्या ते लंडन अमेरिका तिकडच्या हॉटेलला जाते माझा मसाला सगळीकडे. तुमच्यातली उद्योजिका आजही कुठे घाबरते? म्हणजे कसं माहिती आहे, आपल्याला पहिलं पाऊल टाकताना भीतीच वाटते कसली पण. बरोबर, मी ह्याच्यात यशस्वी होईन की नाही होईन अशी भीती वाटते. पण मी माझ्या घरच्यांच्या साथीमुळे सगळं केलं आहे. म्हणजे मला घरच्यांची साथ भेटली, मग मला भ्यायची काय गरज आहे. आपण कुणाची स्पर्धा तर नाही करत, मग भीती कशाला वाटायला पाहिजे. व्यवसायात ना एक नो गोष्ट असते, म्हणजे प्रत्येक व्यवसाय करताना ना ही गोष्ट कधीच करायची नाही. एक असतं ना, एक उसूल असतो आपला की मी काहीही करेन पण मी हे नाही करणार. अशी तुमची गोष्ट कोणती की मी सगळं काही करेन या व्यवसायासाठी पण मी ही गोष्ट नाही करणार? मी सगळं करेन, पण काय माहिती आहे, आमच्या हॉटेलमध्ये जे जेवायला येतात ना त्यांना चांगला आणि ताजा जेवण देईन. कारण कसं सगळे एकदा खाऊन गेले ना का परत आले पाहिजे जेवायला. म्हणजे कसं सगळं त्यांच्या मित्रांना सांगताना इथे चांगलं जेवण भेटते, मग ते सगळे इथेच येतात आणि सगळे बोलतात काय माहिती आहे, तुमचं जेवण ना एकदम अप्रतिम, एकदम मस्त, असे सगळे बोलून जातात. मग मला जाम भारी वाटतं. अगदीच. आणि हे काय म्हणतात की अन्नपूर्णेचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असू दे आणि चांगलंच जेवण तुमच्याकडून खवय्यांना खायला घाला तुम्ही. पण तुम्ही मगाशी मला एक गोष्ट सांगितली की तुम्हाला मोदक बनवायला फार आवडतात. तर ही सुरुवात कशी झाली? आणि ही कारण का खूप कठीण पदार्थ आहे तो मोदकाचा, कोणी शिकवली आणि सुरुवात कशी झाली? ही सुरुवात म्हणजे काय माहिती आहे, माझ्या आईने शिकवली. उकड वगैरे कशी घेतात ती, परत आपलं खोबऱ्याचं सारण बनवायचं, परत पारी बनवायची, पाऱ्याला असे कळ्या वगैरे पाडायच्या आणि मग मोदक असा आवलून मस्त बनतो. काय लोकांना नाही येत, पण तो मला मस्तच जमतो आहे. मी असं मोठेपणा नाही सांगत, पण मस्त असतं माझं मोदक, कारण माझ्या आईने शिकवलेले आहे. आईची आठवण आहे, ती कायम ठेवणार मी. एक रेसिपी सांगा ना पटकन की ही गोष्ट टाळा मोदक बनवताना, काय सांगा? मोदक बनवताना थोडंसं आपलं उकड बनवताना त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे कसं चिकटत नाही हाताला पीठ. आणि सारण बनवताना त्याच्यात थोडंसं पण तूप टाकायचं, ड्रायफ्रूट टाकायचे, गूळ टाकायचं आणि थोडासा नारळ शिजवायचा, म्हणजे छान लागतं एकदम. ड्रायफ्रूट टाकतात ना, कारण का खूप कणिक मळतानाच खूप चुका ते कणिक खूप मळायला लागतं. चांगलं मळलं ना तरच मोदक चांगले येतात, नाहीतर फाटतात. पण ताई, आता तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्ही काय तयारी करताय? कोणतं मोठं पाऊल उचलताय किंवा एक मोठं स्वप्न असतं? आता हॉटेल हवं होतं हे एक स्वप्न होतं, ते आता पूर्ण झालंय. अजून काय एक स्वप्न आहे नलिनीताईंचं जे आता पूर्ण करायचंय? आता आमचा आगरी कोळी मसाला होता एक, आणि आता आम्ही 6 प्रकारचे मसाले बनवले. चिकन मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तंदुरी मसाला, आगरी कोळी मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, असे सगळेच पदार्थ म्हणजे मसाले बनवलेत. ते लोकांपर्यंत म्हणजे खूप जण लोक घेतात. आणि आता काय सगळं माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांवर सोडलं आहे आणि देवावर सोडलं आहे. मी काय पुढलं पाऊल उचलायचं ते अजून काय नाही. ताई, अलिबागमध्ये एक हॉटेल आहे, अजून कोणत्या शहरात आपलं एक हॉटेल असावं अशी तुमची इच्छा आहे? जेवढे जेवायला येतात ना तेवढे बोलतात, काकी आमच्या इथे एक हॉटेल टाका, काकी आमच्या इथे हॉटेल एक टाका. पण कसं माहिती आहे, आमचा इथलाच पसारा आवरत नाही आम्हाला, काय टाकणार दुसरीकडे असं होते. पण कधीतरी भविष्यात एक शाखा तुम्ही उघडालच अशी अपेक्षा आणि हे स्वप्न तुमचं नक्की पूर्ण होऊ देत. हो, पाहिजे. मुंबईत या, म्हणजे आम्हाला बरं पडेल. ते सगळे मुंबईवाले तेच बोलतात, आमच्या इथे या. नाशिकवाले बोलतात आमच्या इथे या. परत पुण्यावाले बोलतात आमच्या इथे या. विनय, जेव्हा इंट्रोडक्शन दिलं तुमच्या इंटरव्ह्यूचं तेव्हा मी एक वाक्य बोलले की तुमच्याच बोलीत तुम्ही बोलता आणि त्याचा तुम्हाला सार्थ अभिमान आहे. तो कोळी असल्याचा किती अभिमान आहे तुम्हाला? कोळी म्हणजे जाम भारी. आमच्या कोल्यांच्या हालात देख शिवणे, ते नुसते नाचात रे शिव. आणि आमच्या हल्दीला शिवणे वडे, चिकन, मटण, मावरा, सकल्याचा मावरा म्हणजे सकल्याचा कांजी, कोलबीचा कांजी, काय पाहिजे ते आमच्या एकदा हल्दीला येऊन द्या का. आणि कोले असल्याचा अभिमान जाम भारी. आणि आमच्या आगरी कोलीन जन्माला यायचं नाही, म्हणजे आमच्या आगरी कोलीन जन्माला यायला पाहिजे, म्हणजे आयुष्य खूप भारी आहे असं आहे. खूप भारी. आणि मी खूप जणांना बोलताना ऐकलंय की जेव्हा कोळी लोक तुमच्या सहवासात येतात तर तुमचं आयुष्य खूप हॅपनिंग, खूप खुश असतं, कारण का ते असतातच मुळात इतके खुश
आणि ते काय म्हणतात स्वतःच्या पैशावर जगतात आणि त्यांना खरंच माज असतो की ते कोळी असल्याचं. आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. एक प्रश्न माझा आहे की हा पॉडकास्ट एक 16 वर्षांची नलिनी बघत असेल, जिला तिचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तिला तुम्ही काय संदेश द्याल? तिला काय सांगाल? त्या 16 वर्षाच्या लहान मुलीला काय सांगाल? तिला म्हणजे काय, तर मी माझं एवढं शिक्षण नाही झालं आहे, पण तुला काय आवडेल नाही ते तू कर, असं कोणाचं ऐकायचं नाही. तुला काय आवडेल ते कर. तू जेवण बनवायला शिक, परत काय कोण कपडे शिकते, म्हणजे कपडे शिवायला शिकते, कोण मेकअप करायला शिकते. तुम्हाला काय आवडेल ना ते करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. खूप मस्त. आणि आत्ताच तुमचं एक गाणं बाहेर आलंय आणि ते फार गाजतंय, सगळीकडे मिलियन्स व्ह्यूज झालेत, पण त्या गाण्याचे जरा 2 ओळी आम्हाला ऐकायला मिळाला तर बरं होईल. दर्या दिलाची हाय मी राणी, तुझा तोरा हाय मासली वाणी, काष्टी लुगडं नेसून आयली, कशी गावानं मिरवते सोकरी, गळ्यानं घातली सोन्याची कंठी, नाकानं घातली मोत्याची नथनी, कोली नाकवीनं दिसते भारी, आमची कोलीन बाय कोलीवाड्याची शान हाय, आमची कोलीन बाय कोलीवाड्याची शान हाय. किती भारी, टाळ्या वाजवा प्लीज. खूप मस्त. काय कॉन्फिडन्स कोणी दिला हा की तुम्ही डान्स करू शकता असं? आमच्या कोली लोकांचा असतेच आहे काय आमच्या कोली लोकांच्या रक्तातच आहे. कारण आमच्या हल्दीला येशवने ते नाचून जायचे माहिती आहे मी. मला लहानपणापासून नाचायची आवड आहे. आमच्या शिमगा, नारळी पौर्णिमा, परत खंडोबाची पालखी, सगळे आमचे जाम. आमचे बोलताना काय माहिती आहे, कोली लोकांचे 12 सण नाही, आमच्या कोली लोकांचे 24 सण. 12 सण नाही, वर्षाचे 12 महिने नाही, 12 बोलताना काय माहिती आहे, 12 सणाला 12 सण, 12 सणाला 12 सण नाही, 12 सणाला 24 सण आमचे असतात. मग आमच्या इकडे एकदा येऊन द्या का? अगदीच अगदीच. आणि जेव्हा हा इंटरव्ह्यू सुरू झाला तेव्हा ताई फार शेलमध्ये होत्या, म्हणजे त्यांना काय बोलायचं, कसं बोलायचं सतत मुलाकडे बघत होत्या. पण ताई इतका छान इंटरव्ह्यू दिला तुम्ही, इतकं छान बोललात. आणि असंच असे तुमचे काय असंख्य इंटरव्ह्यू होऊ देत, असंख्य पॉडकास्ट होऊ देत, आणि छान छान बोला सगळ्यांसोबत. इतक्याच नम्रतेने, इतक्याच ग्राउंडेड आणि इतक्याच मातीशी जोडलेल्या राहा. प्रत्येक उद्योजिकेचं एक स्वप्न असतं की मॅगझिनच्या फ्रंट पेजवर, जे मॅगझिन असतं त्याच्या फ्रंट पेजवर आपला फोटो असावा किंवा पेपरवर मोठा आपला पेपरवर आपला फोटो असावा. हे स्वप्न तुमचं लवकरच पूर्ण होईल. पण मज्जा पिंकच्या मार्फत आम्ही तुम्हाला एक फ्रेम गिफ्ट करतो ज्याच्यावर तुमचा फोटो असेल, आणि ते खास तुमच्यासाठी बनवून घेतलंय. तर थँक्यू, इथे आलात आणि इतका वेळ दिलात आणि इतकं छान बोललात. तुम्हाला या इंटरव्ह्यूला येऊन कसं वाटलं? कसं म्हणजे मला अगोदर भीतीच वाटत आहे, कारण मी जास्त बोलत नाही ना. पण ठीक आहे. ठीक झाला, चांगलं झालं ना? चांगलं झालं म्हणजे चांगलं म्हणजे मला ठीक आहे, म्हणजे मला कसं जास्त बोलता नाही येत ना म्हणून ठीक आहे. हो, तुम्ही छान बोललात. थँक्यू. इतक्या वर्षांची जी मेहनत आहे ती अशीच फळू दे आणि खूप तुमच्याकडे खूप बिझनेस येऊ दे, खूप शाखा ओपन होऊ देत कोळींबाईच्या, हीच आमच्या सगळ्यांकडून प्रार्थना. आणि तू उठ, शिक, लढ आणि काहीतरी वेगळं करून दाखव, कारण तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद. आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे घेते तुमचा निरोप. पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की भेटू. थँक्यू सो मच.